नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे मोटिवेशनच्या दुनियेत या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आयुष्यात जर यशस्वी व्हायचे असेल तर आपण नेहमी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असते. तुम्हाला तुमचं ध्येय गाठण्यासाठी किती अडचणी आल्या तरी तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करत राहा. ही पुढची गोष्टही त्याच बाबतीत आहे. नेहमी ध्येयावर लक्ष केंद्रित करा. 10वी ब च्या वर्गात खूप दंगामस्ती चालली होती. कोणाचंच अभ्यासावर लक्ष नव्हते. विज्ञानाचा तास होता, पण शिक्षक उपस्थित नसल्याने तो तास ऑफ होता. यामुळे मुलं खूपच मस्ती करत होती. कोणी एकमेकांच्या खोड्या काढत होतं, तर कोण गाण्याच्या भेंड्या खेळत होतं, ते पण बेसूर आवाजात. या सर्वात अभ्यासू आणि हुशार निखिलला खूप त्रास होत होता. त्याला नीट अभ्यासही करता येत नव्हता. तो ओरडून सांगत होता, पण कोणीच त्याचं ऐकत नव्हतं. यामुळे तो सरळ मुख्याध्यापकांकडे गेला आणि वर्गातील मुलांची तक्रार करू लागला व त्याने त्याला वर्ग बदलून हवा आहे याची मागणी केली. मुख्याध्यापक शांतपणे त्याला म्हणाले, बरं ठीक आहे, मी तुझी मागणी पूर्ण करेन, पण माझी एक अट आहे. तू आपल्या शाळेची एक चक्कर मारायची, पण चक्कर मारताना तुझ्या हातात पाण्याने भरलेला काटोकाट ग्लास असेल आणि ग्लासातल्या पाण्याचा एक थेंब न सांडता तुला चक्कर मारायची आहे. निखिल बोलला, हा सर, मला तुमची अट मान्य आहे. मग मुख्याध्यापकांनी त्याला एक काटोकाट पाण्याचा ग्लास भरून दिला आणि चक्कर मारून झाल्यावर इथे केबिनमध्ये यायला सांगितले. निखिलने तो ग्लास घेतला आणि त्याने चक्कर मारायला सुरू केले. थोड्या वेळाने तो मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये आला आणि काटोकाट भरलेला ग्लास दाखवला. मुख्याध्यापक म्हणाले, छान, उत्तम. बरं निखिल, मला सांग, तुला चक्कर मारताना मुलांचा आवाज, आजूबाजूचा आवाज, मुलांची दंगामस्ती याचा तुला आवाज किंवा तुझं लक्ष याकडे गेलं का? तेव्हा निखिल बोलला, नाही सर, खरं तर मला आजूबाजूला हे सगळं चाललंय हे माहीतच नव्हतं. माझं पूर्ण लक्ष त्या ग्लास आणि ग्लासातल्या पाण्याकडेच होतं. बरोबर, मलाही तुला हेच सांगायचंय. तू जोपर्यंत तुझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित करत नाही तोपर्यंत तू तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. जसं तू या ग्लासातल्या पाण्याकडे लक्ष केंद्रित केलंस आणि त्यामुळे तुला आजूबाजूला काय चाललंय हेच कळलं नाही. समजलं निखिल मला काय म्हणायचंय ते? हो सर, तुम्हाला काय म्हणायचं ते मला कळले, निखिल बोलला. आणि सर, मला आता वर्गही बदली नाही करायचा आहे. तुमचे खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही मला जीवनात यशस्वी होण्याचा अजून मार्ग सांगितलं. तर मित्रांनो, आपणही आपल्या कामावर लक्ष न लागण्याचं अनेक कारणं देतो, पण त्या कामाला तुम्ही किती मन लावून आणि लक्षपूर्वक करता हे महत्त्वाचे असते. तर मित्रांनो, ही प्रेरणादायी कथा कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.